अगं तू तू इकडं काय करायलेस? संध्याकाळ होईल की कपडे गोळा करेपर्यंत. दर घडी घाल. काय रुपी मावशी, काय करायलेस तू इकडं? नाही काही पाहिजे होतं काय? नाही. मग काही द्यायचं होतं काय? नाही. काय ग एवढी आपुलकीने विचारपूस करतेस? काय चाललं काय होतं दोघींचं? अगं आमचं काय चालणार आहे? ते कपडे वाळलेत ना व, तेच गोळा करायलोय. बाकी काय नाही. हाय का नाही गापूर्व? अच्छा, म्हणजे तुम्ही दोघी काही महत्वाचं बोलत नव्हतात? नाही महत्वाचं काय डोंबल बोलणार आहे? काय नाही. हो ना, तुम्ही काही लपवत नाही आहात ना? अगं तुझ्यापासून कसं लपवणार रूपा मावशी? काय पण बोलायलेस तू. आणि तुझ्यापासून लपवलेलं तुला कळणार नाही काय? हाय का नाही? अपूर्व दूर चालले ना व, तर तिला कळना झालंय का घरच्यासनी निरोप कसा द्यायचा म्हणून. तेच समजूत काढालो मी तिची. कळत नाही हिला काय पण. खुळी एक नंबरची. अपूर्वा, ते तुझ्या इंटरनेटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता ना व? हा अगं ते तू सांगितलं होतंस ना का कार ती इन्फॉर्मेशन काढायची. हा चल की मग लवकर. अगं चल, हे राहू दे इकडे. ते आधी इंटरनेटचं काम करूया. तू चल की, तू काय बघत बसल्या? हिजा काय आहे? आम्ही दोघ जणांनी मिळून एवढा विचार केला, एक उपाय सुचवला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. नाहीतर काय, दुकानात केवढ्या उत्साहात निघालतो माहितीये काय? म्हटलं एवढी चांगली आयडिया आहे, विजूभाऊला सांगूया. किती खुश होतोय मी. मग काय? आणि काय र, सगळ्या कामात पुढे 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 असतोस, ह्याच कामात कसं काय मागं राहिलास? साधा पासपोर्ट करायचं जमलं नाही बे तुला? मला काही स्वप्न पडलं होतं पासपोर्ट लागला शिवाय येईल म्हणून. हल्ली पासपोर्ट आधार कार्ड काढल्यावानी काढतात. आणि जाऊ दे, सगळा प्लॅनच फेल केला हे. झाली चूक, बस आता पुढचं काय ते बोला. पुढचं काय म्हणजे घे की आधार कार्ड काढून, पासपोर्ट काढून. हा काढतो, तुम्ही पण काढून घ्या. मला एवढं सांगते तर आणखीन एक काम करा. तुम्हाला एवढं चांगलं सुचते ना, अजून विचार करा आणि काय आयडिया सांगा काहीतरी. फोन करा सुचलं की. हा करतो का नाही बघस तू. हा चल करे की, जा लवकर. हा होय जातो. आणलायस ना पासपोर्ट? ऍप्स एवढी टेन्शन मध्ये काय? कोण? मी काय नाही. नाही, मला वाटलं की वर्ल्ड टूरला जाणार आहेस, सो जरा हॅप्पी असशील. पण तुझ्याकडे बघून तसं मुळीच वाटत नाही. आता सतत चेहऱ्यावर हॅपीनेस दाखवायलाच हवा असं कुठे लिहिलंय? बरोबर आहे ना, चेहऱ्यावर हॅपीनेस दाखवायची काहीच गरज नाही. फाईन, पण आता 6 महिन्यांसाठी जातेस तर मनापासून आनंदाने जा. आम्हाला तुझ्या चेहऱ्यावरचा हॅपीनेस दिसो न दिसो, तू मनापासून हॅपी आहेस ना, बस. आणि तसे मुंबईपर्यंत तुला ड्रॉप करायला मी येणार आहे, तेव्हा कळेल तुझ्यात किती इनर हॅपीनेस आहे ते. आता लेक्चर झाडू नकोस. हा झाडणार, तो माझा हक्क आहे. आणि मला जगात दुसरं काही कळत असेल नसेल माहित नाही, बट आय नो आय कॅन रीड युअर फेस. तुझा मूड ठीक नाहीये ऍप्स. यू रिमेंबर ना, विजयवरचं तुझं प्रेम तुझ्या आधी मला कळलं. हा बरोबर आहे तुझं, पण आता यावर नेहमीच तू बरोबर असशील असंही नाहीये. हा मग मी कुठे हो म्हणतोय, पण मला जे दिसतंय त्यावरून मी बोलतोय. तुझं फेस रीडिंग चुकलंय. नाही, आय एम शुअर काहीतरी आहे. अरे काही नाहीये. ठीक आहे, पण जर काही असेल आणि ते जर तुझ्या आनंदाच्या आड येत असेल तर संपून टाक. अंकुश असं काही नाहीये. आता मी एवढ्या लांब चाललीये, सगळ्यांपासून दूर चाललीये, एकटी जाते, म्हणून जरा अनइझी वाटतंय एवढंच, बाकी काही नाही. ऍप्स भाऊ आहे मी तुझा,
आपण कधीच एकमेकापासून काहीच लपवलेलं नाहीये, सगळं शेअर केलंय. आता काय झालं मला सांग. आय नो तुझं लग्न झालंय. अगं मग निदान विजयशी तरी बोल, मोकळी हो. बरोबर आहे तुझं, बोलायलाच पाहिजे. आता काहीच लपवून चालणार नाही. मन मोकळं करायलाच हवं. बस की आता, अजून किती चक्रा मारणार आहात? मी गेलो तेव्हा चक्रा मारत होता, मी आता आलोय तेव्हा चक्रा मारताय. पाय दुखतील अशाने. मला तुला काहीतरी सांगायचंय. खरं तर आधीच सांगायला पाहिजे होतं, पण माहितीये मला तुम्हाला काय सांगायचंय ते. मला दिसलं की तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला लई आनंद झाला होता मी तुमच्या बरोबर येणार म्हणून. पण खरंच सांगतो, मला कधी वाटलंच नाही की पासपोर्टची गरज पडेल म्हणून नाही काढला. सॉरी, माझ्यामुळे तुमच्या सगळ्या आनंदावर विरजन पडलं. नाही तसं नाहीये, पण मलाही लई वाईट वाटलं माहितीये काय. पण खरंच सांगू, नंतर मी जरा विचार केला. मग असं वाटलं की कदाचित मी तुमच्या बरोबर तिकडे येणं बरं दिसलं नसतं. म्हणजे आता तुम्ही जिथे एवढ्या मोठे शेफ म्हणून जाणार, मला कशाची नोकरी मिळेल फार फार तर इलेक्ट्रिशियन, जास्तीत जास्त हाऊसकीपिंग. म्हणजे मला तसं काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही हे बघ, मला थोडं वेगळं बोलायचंय तुझ्याशी. खरं नंतर मला एक वेगळा मुद्दा सुचला. आता समजा मी तिथं तुमच्यावर आलोच, इथं कोण राहिलं? तुम्ही पण बघताय ना मम्मीची तब्येत कशी नरम आहे. आणि एकंदरीत सगळ्यांची वय बघता, कोणाला काही लागलं खुपलं तर धावपळ करणारे हिथं कोणीतरी पाहिजे ना. म्हणून मग नंतर मला असं वाटलं की एका अर्थी मी इथं राहतोय ते बरंच आहे. विजय, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मला खरंच वेगळंच बोलायचंय. आणि मला ना, खरं तर मला आधीच सांगायला पाहिजे होतं, पण नाही जमलं. आताही कळत नाहीये कसं बोलू मी. हे बघ, कळत नाही ना मग राहून द्या आजसाठी. काय आपल्याकडे एक तर वेळ कमी, त्या असं टाइमपास करण्यात आपण वेळ घालवला का नाही, मग हातातला वेळ संपेल आणि तुमची जायची वेळ येईल आणि तयारी काहीही झालेली नसेल. मी लिस्ट बनवली आहे, थोडं सामान घेऊन पण आलोय मी. ते लिस्ट वाचून दाखवतो आणि काय काय लागणार आहे मला सांगा. हा, ओ वहिनी, ते मम्मीनं सकाळसाठी डाळी भिजत घालायला सांगितलं होत्या, घातल्या काय? अगं बाई, अगं विसरले खरंच. बरं झालं आठवण करून दिलीस. डबा दे, घालते. घेतो. नीतू, अपूर्वाला क्रूजवरची नोकरी लागली, लई बरं झालं नाही? होय. तिचं तर मला लई कौतुक वाटतं बघ. म्हणजे आपल्या घरात की नाही एकदम वेगळीच आहे बघ ती. म्हणजे कसं, आपल्या घरात की नाही कधी कोणी नाना आणि विठू काका सोडल्यास कोल्हापूरच्या बाहेर कधी कोणी गेलं नाही. पण ही आपल्या घरातली पहिलीच. कोल्हापूर काय, भारताबाहेर जाऊन जॉब करणार आहे. होय. काय ग, मी कधीपासून बघतेय तुझं काय चाललंय? काय गडबड आहे? गडबड काय 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 पण बोलायला लागलास तू. तुझा गैरसमज होत असेल काहीतरी, तसं काय नाही. काही गैरसमज होत असेल तर ठीक आहे. होतोच आहे गैरसमज. पण माझा काही गैरसमज होत नसेल तर? हा, अगं मला ना सारखं असं वाटतंय की तू काहीतरी लपवतेस. मी लपवणार तुझ्यापासून? काय पण बोलायला लागलेस तू रूपामाशी. अगं मी कसं काय लपवेन? आणि तूच सांग की, मला जर एखादी गोष्ट माहित असेल तर मी शांत थोडी राहणार आहे, हाय का नाही? तेच म्हणते मी. तेच म्हणालो मी. तू शांत राहशील कारण तू. वहिनी, तुम्ही तरी सांगा की रूपा मावशीला. नाही तसं पण माझ्यावर विश्वास कुठे आहे रूपा मावशीला, हाय का नाही? सांगा की. मावशी, काय तुम्ही पण.
ती नाही म्हणते ना व मग मावशी तुम्ही पण कधी कधी उगाच एखादी गोष्ट लावून धरता बघा. मी लावून धरते? अगं वैशू, तुला आठवतंय का मागच्या वेळेला जे जे काही घडलं ना तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेला हिला माहिती होतं सगळं. ती बोलली आपल्याला नाही ना, तेच सांगते मी की ही. होय पण एक मिनिट वहिनी, थांबा जरा तुम्ही. बरोबर आहे रूपा मावशीचं. तुला हेच म्हणायचं ना रूपा मावशी, का माझा जन्म या घरातला नाही म्हणून, का या घरातल्यांशी माझा रक्ताचा संबंध नाही, असंच म्हणायचं ना तुला? ए शाने, लई मोठी झालीस काय? मोठमोठी भाषा ठोकायला लागलीस ती. उगा काय पण बोलू नकोस. मावशी काय तुम्ही पण उगाच रडवलं बघ तिला. आणि तू ग उगाच काय पण मनात आणू नकोस. अगं मावशींना तसं म्हणायचं नव्हतं अगदीच, त्या फक्त तुझी चौकशी करतायत, होय की नाही मावशी? हो हो, मी फक्त चौकशीच करत होते. अगं तू म्हणत असशील ना तर कदाचित झाला असेल माझा गैरसमज. हा पण आता रडू नको बाई. घरच्यांना हे सगळं कळलं ना तर मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतील. नेहमी होतं माझ्याबद्दल. नीतू सॉरी वहिनी. विजय, मॅप, बोट, काय चाललंय? कशासाठी? सांगणार, सगळं सांगणार. काय झालं आता एवढ्या वर्षांना कशा बघतो ना, अशी शहर सापडतच झालीत, हरवल्यासारखे वाटतंय. आता शाळेनंतर ना कशा आता बघतोय, काय होणार दुसरं? अरे पण कशाला? कशाला म्हणजे काय? आता तुम्ही त्या क्रूजवर जाणार, एवढा दूरचा प्रवास, आता त्याची आखणी करायला नकोय. आता समजा तुमचं जहाज निघालं आणि पहिल्यांदा गेलो कोलंबोला. तर कोलंबो काय हित आहे, फार काही वेळ लागायचा नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही कोलंबोला पोहोचाल तेव्हा हवेत अशी थोडी थोडी थंडी पण असेल. आणि कोलंबोचं क्लायमेट काय, आपल्या इथलं क्लायमेट काय असेल, लई जमीन आसमानाचा फरक नाही. हा पण तिथनं तुम्ही आता गेला तुमचं जहाज आता समजा कुठं गेलं, सिंगापूरला. आता एवढा दूरचा प्रवास, त्याला एवढा वेळ लागणार, तशी तुमची बॅग भरली पाहिजे, तुमच्याकडे सामान सुमान असलं पाहिजे, एवढं प्लॅनिंग पाहिजे. पूर्वा, हो हे अचानक काय एकदम? हा हो, काय झालं? सहा महिने आपण एकमेकांपासून लांब राहायचं अवघड आहे, कळतंय मला. आणि या सगळ्यात तुमच्या मनाची होणारी घालमेल ती पण समजते मला. पण एक सांगू तुम्हाला, तुम्ही बोटीवर पाय ठेवला का नाही, झटक्यात मन रमल तुमचं. आता बघा, तिकडं गेल्यानंतर तुम्हाला नाना तऱ्हेची, वेगवेगळ्या स्वभावाची, आचार विचारांची माणसं भेटतील. त्यांच्या बरोबर राहून, त्यांच्याशी बोलून, डील करून तुम्हाला वेगवेगळं काय काय शिकायला मिळेल. माणसं कमी नसतात बरं का तिकडं, यार गडगर्दी असते, मी बघितलं की पिक्चर मध्ये वगैरे. आणि एकदा तिकडं कामात गुंतला का नाही, मग तुम्हाला उसंतच मिळणार नाही, श्वास घ्यायला पण वेळ मिळायचा नाही, सांगतो तुम्हाला मी. एकदा तुम्ही तिथल्या किचनचा ताबा घेतला की मग ते किचन, तिथले पॅन, स्पून, मसाले, सॉसेस, हे ते सगळं तुम्हाला आठवण पण येणार नाही इकडची. असं झटक्यात वेळ जाईल तुम्हाला. विजय, मला तुला काहीतरी सांगायचंय. मी तुला सांगितल्याशिवाय नाही राहू शकणार आहे. आपल्यामध्ये कुठलीही लपवाछपवी नको, हे मीच तुला म्हणते. आणि मीच तुझ्यापासून काहीतरी लपवलंय. काय नाही नक्की तुमच्या मनात, जे काय असेल ते सरळ सरळ सांगून टाका. मनात काही ठेवू नका, मन मोकळं करायचं. मी 2-3 वेळा सांगायचा प्रयत्न केला पण त्याला काय पटना. रावने म्हटलं, सर तुम्ही आणि तुमचं नशीब. मी एवढं सांगायला लागलं, ऐकलं का नाही नाना? मुळात आता बास करूया आपण, झालाय नेहमीचा कोटा.
तुला वास असेल, माझा नाही अजून. नाना अहो ऑलरेडी डबल बार भरलाय तुम्ही. माझे नाचून फॉरेनला जाणार आहे, एक बार उडवून तिला गिफ्ट देणार आहे मी अजून. गिफ्ट कसलं? तिचं स्वप्न पूर्ण करायला ती चालली आहे. नुसत्या शुभेच्छा देतोय कोणी, गिफ्ट दिलं कसं प्रोत्साहन वाटते. मी जेव्हा पहिल्यांदा ट्रेनिंगला गेलो तेव्हा मी पण असंच बरेच दिवसांसाठी गेलेलो. तेव्हा कधी आपल्या पोराला एखादं गिफ्ट आणून द्यावं, एवढे दिवस चाललाय असं तुम्हाला वाटलं नाही? आणि आता नाचून चालल्या तर लगेच गिफ्टचा विचार करताय तुम्ही. ही सगळं पार्सलिटी आहे ना, अजिबात आवडलेलं नाही मला. तेव्हा वेगळं होतं रे. काय वेगळं होतं? तुम्ही तेव्हा पण माझे वडील होता, आज पण वडील आहे. तेव्हा कसं आहे विठ्ठल, रक्त लय सळसळत होतं रे. वय वाढतं का नाही तशी सळसळ जरा कमी होत जाते. तेव्हा कधीच असं वाटलं नाही काय की कुणाला गिफ्ट द्यावी घ्यावी काय. आणि अपूर्वा तर काय घरची लेक आहे रे. तुझ्या आईला बी पोरीची लय हौस होती. झालं तुम्ही दोघं. तुमची आणि आईची पोरीची हौस चांगली लक्षात आहे माया. लई नडल्या मला ती लहानपणी. का काय हो, मी चांगला 4-5 वर्षाचा गोडा होईपर्यंत माझे केस कापले नव्हते आईनं. लांब केसांची अशी विणी घालायची. लहानपणी सगळे फोटो माझे फ्रॉकवर काढल्यात आईनं. आता या वेळेत त्या फोटोवरनं चिडणार का काय विठ्ठल? कशाला वाईट वाटून गेलंय? एक गोष्ट तुम्हाला कधी मी बोललो नाही नाना, आज सांग. मी डेहराडूनला होतो ट्रेनिंगला. तेव्हा मी आईला एक पत्र पाठवलं बरं काय. तुला म्हटलं की माझ्या दोस्तासने आपल्या घरच्यांचे फोटो बघायचे आहेत, जरा घरच्यांचे फोटो पाठव पत्राबरोबर. तर आईनं काय करावं, तुमच्या फोटो बरोबर माझे ते लहानपणीचे फ्रॉकवाले फोटो पाठवले सगळे. आता माझ्या दोस्तांनी माझी ट्रंक उघडून लपवलेले ते सगळे फोटो बघितले. नाना 6 महिने मला तोंड दाखवता आलं नाही कोणाला. काय असतंय ते आठवण नकोच असं झालं मला. त्यामुळं ते फोटो म्हटलं की मला घरची आठवण कमी आणि आईचा राग जास्त यायचा काय. नाही रे विठ्ठल, पण तुझ्यावर लय जीव होता तिचा. असते का नाही. अपूर्वा, नीतू, रेखी, वैशू, सोनबाई सगळ्यांचे लय लाड केले असते तिनं. ना थोडं मोठं झालो, आईची आठवण आल्यावर डोळ्यात आपसूक पाणी आलो. आणि तुम्ही म्हणताय वय वाढलं तशी माणसं बदलतात. अरे विठ्ठलराव, मोठं व्हायला पाहिजे. आपल्याला सगळ्या आठवणी मागे टाकायला पाहिजे तुम्हाला आता. आणि तू अजून आईची आठवण कवटळून बसले. अरे एक सही केली असती, कर्जाचा विषय झटक्यात मोकळा झाला असता. एक गोष्ट लक्षात ठेव विठ्ठल, तुझी आईच आपल्या घरावरच्या संकटातनं आपल्याला बाहेर काढणार. पण मी म्हणतो हे क्रूजवर वगैरे जाण्याचं नक्की कशाला आहे सगळं? म्हणजे दुसरं पण काही कारण आहे का याच्या मागं? नाही, दुसरं काय कारण असेल. कसं आहे ना, अंकुश आणि माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं क्रूजवर जाण्याचं स्वप्न. अंकुशला मला क्रूजवर शेफ म्हणून काम करताना बघायचं होतं. मग आता चाललंय की तुम्ही इतक्या मोठ्या ठिकाणी काम करायला? खरं सांगू का, तुमच्या आनंदापुढे बाकी सगळं कवडी मुलं आहे. थँक्स विजय, तू खरंच किती समजून घेतोस मला. आणि मी मात्र त्यांची रिक्वायरमेंट ही शेफ किंवा कुकची नाहीये. त्यांना हाऊसकीपिंग डिपार्टमेंटसाठी एका व्यक्तीची गरज आहे. पण तू सुद्धा विचार कर ना, तुझ्याही पैशांचा प्रश्न सुटेल. काय हो? तुम्ही मात्र काय? तू मगाशी काहीतरी सांगत होतास ना, पुन्हा सांग ना. ऐका, आता बघा, तुम्ही हितनं निघाला का नाही, ह्यो प्रवास तसा हाय कमी, म्हणजे अंतरावर कमी आहे.
पण काय असं बेटांच्या मधनं मधनं असं जायला का नाही लय वेळ लागतो. आणि इथं तुम्ही उजवीकडे वळलात. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.